नमस्कार, मी पूजा गायकवाड स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये. श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहे भेंडीची भाजी. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण इथे एक कढई तापत ठेवलेली आहे. कढई चांगली तापल्यानंतर यात आपण 2 पळी तेल घालणार आहोत. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर इथे अर्धा चमचा आपण मोहरी घालायचे. तुम्ही बघू शकता मोहरी चांगली तडतडू लागलेली आहे. यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे घालणार आहोत. जिरे चांगले फुलल्यानंतर त्यात आपण 4 ते 5 हिरव्या तिखट मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. नंतर लसूण पाकळ्या मी येथे 5 ते 6 घेतलेल्या आहेत. त्या बारीक चिरून घेतलेल्या किंवा ठेचून घेतल्या तरी चालतील. ते चांगलं एकजीव करायचं आहे, एकसारखं हलवून घ्यायचं आहे. इथे मी भेंडी चांगली धुवून पुसून घेतलेली आहे बारीक चिरून. ती हळूहळू या मिश्रणामध्ये घालायची आहे. आता सगळ्या बाजूने ही भेंडी आपण एकसारखी मिक्स करून घेऊया. यातल्या जिरे मोहरीची फोडणी सगळ्या भेंडीला लागेल अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने भेंडी मिक्स करून घेत आहे. यानंतर यात चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेणार आहोत आणि झाकण ठेवून एक 15 मिनिटं वाफ काढणार आहोत. चांगली वाफ आलेली आहे. ही भेंडी परत एकदा सगळीकडून मिक्स करून घ्यायची आहे. यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि भेंडी सगळीकडून हलवून घ्यायची आहे. हळदीमुळे भेंडीला छान टेक्स्चर येते आणि चवही अप्रतिम लागते. म्हणूनच हळद शेवटी घालायची. फोडणी टाकताना हळद तेलामध्ये टाकायची नाही, त्यामुळे भेंडीला चव अजिबात लागत नाही. इथे आपण 5 मिनिटे ताट झाकून एक वाफ काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता वाफ अगदी अप्रतिम आलेली आहे. आपण भेंडी एकसारखी हलवून घेणार आहोत. येथे आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर थोडीशी टाकूया, म्हणजे भेंडीची चव आणखीनच वाढेल. आणि हलवून घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुन्हा. बाय बाय.